नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्री देवरे SB मराठा विद्यापीठ समाजाचे काही कॉम्रेड उदाराम तुळशीराम देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंजाड, तसेच विप्रस समाज संस्थेचे श्रीमती जिजाबाई रघुनाथराव गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदोड येथे अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती या घटकावरती सविस्तर अभ्यास केला होता। तसेच सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये आपण जो तक्ता आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्याविषयी आपण सविस्तररित्या जाणून घेतलं होतं। तो तक्ता तुम्हाला लिहिण्यासाठी देखील सांगितण्यात आलेला होता व तुम्हाला पाठांतर करण्यासाठी सुद्धा सांगण्यात आलेला होता। विद्यार्थी मित्रांनो, आता आजचा जो भाग आहे तो सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये। आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये या भागाचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय हे आपणास माहिती आहे की अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करणारे जे शास्त्र असतं त्या शास्त्राला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो। मग आता वैशिष्ट्य कशाला म्हणतात हे तुम्हाला मागच्या वर्षी देखील मी सांगितलेलं होतं की ज्या वस्तूमध्ये, ज्या घटकामध्ये किंवा ज्या एखाद्या भागामध्ये, टॉपिकमध्ये काहीतरी नाविन्य असतं, काहीतरी वेगळेपण असतं किंवा काहीतरी इतर घटकांपेक्षा वेगळं असतं, त्याला आपण काय म्हणतो, वैशिष्ट्य असं म्हणतो। म्हणजे एखादा घटक एखाद्या विशिष्ट घटकापेक्षा त्याच्यामध्ये काय नाविन्य आहे, काय वेगळेपण आहे आणि जो वेगळेपणा असतो त्याला आपण काय म्हणतो, वैशिष्ट्य म्हणतो। आता त्याचप्रमाणे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचे देखील वेगवेगळे वैशिष्ट्य निर्माण झालेले आहेत। त्या वैशिष्ट्यांचा आज आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचं पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते वैयक्तिक घटकांचा अभ्यास करतं। मुद्दा लक्षात घ्या, तुम्ही मुद्दा टाका सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आणि मी जे मुद्द्याचं विश्लेषण करतोय किंवा तुम्हाला स्क्रीनवरती जो भाग दिसतोय, जे पुस्तकाचं पेज दिसतं ते पेज ॲज इट इज जरी लिहून घेतलं तरी चालेल। पहिला मुद्दा आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्यामध्ये पहिला मुद्दा आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास। बघा विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राच्या व्याख्यामध्ये सांगण्यात आलेले आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकांचा अभ्यास करतो। म्हणजे याचं पहिलं वैशिष्ट्य काय येईल की सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकांचा अभ्यास करतं, म्हणजे एकाच घटकाचा अभ्यास करतं। हे बघा इथं दिलेलं की सूक्ष्म अर्थशास्त्र हे विशिष्ट उद्योग असेल, संस्था असेल, कुटुंब असेल किंवा वैयक्तिक किंमत यासारख्या घटकांचा अभ्यास करत असतं। मग अर्थव्यवस्थेमध्ये जर एका व्यक्तीच्या वर्तनाचा जर अभ्यास करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होत असतो। म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचं हे पहिलं वैशिष्ट्य आपणास सांगता येतं। सूक्ष्म अर्थशास्त्राचं दुसरं वैशिष्ट्य आहे किंमत सिद्धांत। आता किंमत सिद्धांत म्हणजे काय, एखाद्या वस्तूच्या आणि सेवाच्या किंमत निश्चितीचा अभ्यास करून त्या ठिकाणी वस्तूची किंमत कशी ठरत असते याचा अभ्यास करण्याचं काम हे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र करत असतं। हे त्याचं वैशिष्ट्य आहे। आपण व्याप्तीमध्ये देखील पाहिलं होतं की किंमत निश्चितीचा सिद्धांत करत असतं किंवा मग किंमत निश्चितीच्या सिद्धांताचा अभ्यास करत असताना त्याला मागणी व पुरवठा या दोन घटकांचा आधार घ्यावा लागत असतो। मग अर्थव्यवस्थेमध्ये किंमत निश्चितीचा अभ्यास करत असताना सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र हे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीच्या संबंधीशी अभ्यास करत असते। म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचं हे एक महत्त्वाचं दुसरं वैशिष्ट्य आपणास सांगता येतं। पहिलं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणे, दुसरं आहे किंमत सिद्धांत म्हणून कार्य करणे किंवा किंमत सिद्धांताचा अभ्यास करतं, हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य। तिसरं वैशिष्ट्य आहे त्याचं आंशिक समतोलन। आता आंशिक समतोलन म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्र हे आंशिक समतोलावरती अवलंबून असतं। आता दोन घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल होय। म्हणजे उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेमध्ये मागणी आणि पुरवठा या दोघां घटकांमध्ये जर संतुलन आलं तर त्या ठिकाणी समतोल किंमत प्रस्थापित होते।
सूक्ष्म अर्थशास्त्राचे विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. आंशिक समतोल विश्लेषण पद्धती वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास करते. बघा, आता मी जे वाचन केलेलं आहे किंवा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ते बघा की सूक्ष्म अर्थशास्त्र हे काय करत असते, एक उपभोक्ता व एक उत्पादन या दोघं घटकांच्या संतुलनाचाच विचार करत असतं. म्हणजे इथं एक मुद्दा आलेला आहे. सूक्ष्म म्हटलं की तिथं एक हा मुद्दा येतोच. मग आता एक उपभोक्ता आणि एक उत्पादन या दोन्ही घटकांचा किंवा एक विशिष्ट उद्योग संस्था, विशिष्ट आलं की तिथं एकच येतं, इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण करत असतं. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेमधील किंवा अर्थव्यवस्थेतील संपूर्ण घटकांच्या समतोलाचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्र करत नाही. अर्थव्यवस्थेमध्ये एका घटकाचं असेल, एका उत्पादन संस्थेचं असेल किंवा एका उपभोगाचं असेल किंवा एका उत्पादन संस्थेचं असेल, याचं विश्लेषण करण्याचं कार्य हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करत असतं. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आपणास सांगता येतं. पुढचा मुद्दा आहे विशिष्ट गृहीतकांवर आधारित. आता गृहीतके म्हणजे काय हे तुम्हाला मागच्या वर्षी सांगितलेलं आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं जे चौथं वैशिष्ट्य आहे, आता ज्याच्यावरती मी ॲरो दिलेला आहे ते चौथं वैशिष्ट्य की विशिष्ट गृहीतकांवर आधारित असतं. आता गृहीतके म्हणजे काय, एखादी वस्तू नाही आहे परंतु ती आहे असं मानणे म्हणजे गृहीतके होय. काय, एखादी गोष्ट नाही आहे परंतु ती अस्तित्वात आहे असं मानून चालणे त्याला आपण गृहीतके असं म्हणतो. मग आता सूक्ष्म अर्थशास्त्र काय करत असते की एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या घटकाचा किंवा एखाद्या बाबीचा सिद्धांत मांडत असताना त्या सिद्धांत मांडणीसाठी त्या वस्तूला काहीतरी गृहीत पकडत असते. आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे बरेचसे सिद्धांत हे गृहीतकावरतीच आधारित असतात. म्हणून हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे आता बघा, इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकाचा आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकांवर आधारित असते. या गृहीतकामुळे सिद्धांताचे विवेचन सोपं जातं. आता तुम्हाला इथं सांगून लक्षात येणार नाही. आता सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अध्ययनामार्फत उपयोगितेचा सिद्धांत मांडलेला आहे. आता या उपयोगितेचा सिद्धांत मांडत असताना अनेक गोष्टी गृहीत पकडलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये काय पकडले की इतर परिस्थिती स्थिर असते. म्हणजे जो उपभोक्ता वस्तूचा उपभोग घेत असतो त्याच्या बाबतीत इतर परिस्थिती स्थिर असते. म्हणजे त्याला एखाद्या वस्तूची आवड निवड किंवा चवमध्ये बदल होत नाही. तो ज्या वस्तूचा उपभोग घेत असतो त्या वस्तूमध्ये सातत्य असतं. त्याचा गंध, आकार, चव सगळ्या गोष्टी समान असतात. तो मद्यपान करणारा नसतो. म्हणजे या गोष्टी गृहीत पकडलेल्या आहेत. जर ह्या गोष्टी जर गृहीत पकडल्या नाहीत तर तो सिद्धांत लागू होत नाही किंवा त्या सिद्धांतावरती मर्यादा निर्माण होत असतात. तसंच अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची परिस्थिती असते असं देखील गृहीत पकडलेलं आहे. परंतु वास्तवात बघितल्या असता अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची परिस्थिती ही निर्माण होतच नाही. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी असतेच, पूर्ण रोजगार उपलब्ध होतच नाही. नंतर पूर्ण स्पर्धा म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जीही वस्तू निर्माण होत असते त्या वस्तूमध्ये पूर्ण स्पर्धा असते. परंतु हेही शक्य नाही, कारण की अर्थव्यवस्थेमध्ये अशा काही वस्तू आहेत की त्याची मक्तेदारी निर्माण झालेली असते. सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण म्हणजे काही उद्योगामध्ये सरकार कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही, हेही चुकीचं आहे. परंतु ते गृहीत पकडलेलं आहेत. आणि अशा विविध गृहीतकांवरती सूक्ष्म अर्थशास्त्राचं कार्य चालत असतं. म्हणून हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं चौथं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाचवा आहे विभाजन पद्धत. आता विभाजन म्हणजे काय, लहान लहान घटकांमध्ये भाग करणे, त्याला आपण विभाजन असं म्हणतो.
आता सूक्ष्म अर्थशास्त्र काय करत असतं? सूक्ष्म अर्थशास्त्र जेव्हा अर्थव्यवस्थेचा सूक्ष्मदर्शी पद्धतीने अभ्यास करत असतं त्यावेळेस सूक्ष्म अर्थशास्त्र हे विभाजन पद्धतीचा अवलंब करत असते. म्हणजे प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे विभाजन पद्धतीचा वापर करत असते. उदाहरणार्थ समजा सायकलचा अभ्यास करायचा आहे. सायकलचा अभ्यास करत असताना सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र ही सायकल आहे असं कधीच म्हणणार नाही. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून जर आपल्याला सायकलचा अभ्यास करायचा असेल तर ते काय करेल की सायकलचे विभाजन करेल. विभाजन करेल म्हणजे काय करेल की सायकलचे जेवढे जेवढे पार्ट आहेत तेवढ्या स्वतंत्र पार्टचा अभ्यास करेल आणि त्या अभ्यासाचं एकत्रितरित्या मांडणी करेल. मग आता सायकलचा अभ्यास करत असताना सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र सांगणार नाही की ही सायकल आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र पॅन्डलचा अभ्यास करेल, चेनचा अभ्यास करेल, टायरचा अभ्यास करेल, त्याचे रिंगचा अभ्यास करेल, त्याचा हँडलचा अभ्यास करेल, त्याची घंटीचा आहे ती घंटीचा अभ्यास करेल. या संपूर्ण घटकांचा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र अभ्यास करेल. आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र काय करेल? समग्रलक्षी अर्थशास्त्र सांगेल की ही सायकल आहे. परंतु सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र काय करेल? त्या सायकलचं विभाजन करेल आणि त्या विभाजनाच्या माध्यमातून त्या एका सुट्या भागाचा अभ्यास करेल. म्हणून विभाजन पद्धत हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं 5वं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. 6वं आहे सीमांत तत्वाचा वापर. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे जे 6वं वैशिष्ट्य आहे ते सीमांत तत्वाचा वापर. आता सीमांत तत्व म्हणजे काय? सीमांत हा शब्द तुम्हाला माहिती आहे की जो शेवटचा घटक असतो त्याला आपण सीमांत असं म्हणतो. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जर एखाद्या वस्तूचं उत्पादन केलं असेल, 5 वस्तूचं उत्पादन केलं असेल आणि 6व्या वस्तूचं जेव्हा उत्पादन होतं तेव्हा तो 6वा जो नग असतो तो हा सीमांत नग असतो. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र हे काय करत असते? अर्थव्यवस्थेचा जेव्हा अभ्यास करत असताना संपूर्ण घटकाचा अभ्यास न करता सीमांत नगाचा अभ्यास करत असते. मग सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत परिणाम म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिणामात होणारा बदल होय. सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. मग अर्थव्यवस्थेमध्ये जर 5 वस्तूचं आहे किंवा एखाद्या उद्योग संस्थेमध्ये एखाद्या उत्पादन संस्थेमध्ये 5 वस्तूचं उत्पादन केलेलं आहे आणि त्याला 6व्या वस्तूचं जेव्हा उत्पादन करतो म्हणजे 6वा नग हा त्या उत्पादन संस्थेचा किंवा त्या उद्योग संस्थेचा सीमांत नग असतो. मग या सीमांत नगाचा वापर करून सूक्ष्म अर्थशास्त्र काय करत असते की एकूण नगामध्ये काय परिणाम होतो, एकूण नगामध्ये काय बदल होतो याचा अभ्यास करण्याचं महत्त्वाचं कार्य सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा हा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. पुढचा मुद्दा आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व. विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व यावर्षी अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेलं आहे. कमी केलेला भाग म्हणजे चालू वर्षी जो 25% अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व या घटकाचा वापर करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे याच्याविषयी आपणास जास्त जाणून घेण्याची आवश्यकता नाही. या पद्धतीने आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे जे वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य सविस्तर जाणून घेतलेले आहे. आता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व हा जो मुद्दा आहे हा मुद्दा कमी केलेला भाग आहे किंवा तो भाग वगळण्यात आलेला आहे. तो आपण पुढील तासाला बघणार आहोत. किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा जो कमी केलेला जो भाग आहे म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे हे बघा इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसते की सूक्ष्म अर्थशास्त्राचे जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्यामध्ये आपण वैयक्तिक घटकांचा अभ्यास बघितला, किंमत सिद्धांत बघितला, आर्थिक समतोल बघितलं, विशिष्ट गृहीतकांवर आधारित असतं तेही बघितलं, विभाजन पद्धतीचा वापर करतं तेही बघितलं, सीमांत तत्वाचा वापर करतं तेही बघितलं, बाजार रचनेचे विश्लेषण करतं आणि मर्यादित व्याप्ती असते. आता बाजार रचनेचं विश्लेषण करतं म्हणजे काय? अर्थव्यवस्थेमध्ये बाजाराचे जे प्रकार पडलेले आहेत
मग त्याच्यामध्ये पूर्ण स्पर्धा असेल, शुद्ध स्पर्धा असेल, नंतर मक्तेदारी असेल किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धा असेल, याचा संपूर्ण अभ्यास करण्याचं कार्य हे सूक्ष्म अर्थशास्त्र करत असतं. हे त्याचं महत्त्वाचं 6वं वैशिष्ट्य आहे. आणि 7वं वैशिष्ट्य आणि 8वं वैशिष्ट्य आहे मर्यादित व्याप्ती. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये व्यापक क्षेत्राचा अभ्यास करण्यावरती सूक्ष्म अर्थशास्त्राला मर्यादा येत असते. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र ची व्याप्ती ही मर्यादित असते किंवा मर्यादित क्षेत्रामध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे अभ्यास करत असतं. आणि पुढचा आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व, हा कमी केलेला भाग आहे. तो भाग आपण अभ्यासक्रमात घेणार नाही आहोत, परंतु सोय अध्ययनासाठी तो देण्यात आलेला आहे. तो तुम्ही सोय अध्ययन म्हणून तुम्ही त्या भागाचा अभ्यास करू शकता.